राणी सरकार, तुम्ही अशा उदास का? कालपासून तुम्ही अन्न ग्रहण केलेले नाही. काही घडले आहे का? महाराज, एक वेगळीच चिंता आम्हाला सतावते आहे. महाराज, स्वतःच्या तलवारीच्या जोरावर आपण 7 देश जिंकलेले आहात. 4 दिशांना आपण आपल्या विजयी पताका झळाळून आपण एक परमयोद्धा आहात हे सिद्ध केलेलं आहे. पण असं असतानाही महाराज, आपल्या घराच्या मोडक्या उंबरठ्याकडे आपलं लक्ष नाहीये. आम्ही काही समजलो नाही. महाराज, आपल्या राज्यात कर वसुली आणि दारू गोळा खरेदी यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतोय महाराज. काय? होय महाराज. आणि हा भ्रष्टाचार दुसरी तिसरी नाही महाराज, आपल्या जवळची व्यक्ती करत आहे. लहान तोंडी मोठा घास घेते महाराज. पण हा भ्रष्टाचार आपले विश्वासू मुनीमजी सुकेतू कुमार करत आहेत. काय? सुकेतू कुमार आणि घोटाळा? होय महाराज. महाराज, सुकेतू कुमार सुंदरा नावाच्या एका गणिकेच्या नादी लागलेले आहेत. आणि या गणिकेवर राज्याचा खूप मोठा खजिना उधळला जातोय आणि ही अत्यंत चुकीची बाब आहे महाराज. मी आपल्याला खूपदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही समजूनच घेत नाही आहात महाराज. मी आपल्याला विनंती करते की तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर आत्ताच्या आत्ता सुकेतू कुमार यांना इथे बोलवा आणि काय तो सोक्ष मोक्ष आत्ताच लागू दे. कोण आहे रे तिकडे? मुनीमजींना बोलवा. जा ना, हे एंट्री आहे ना तुझी. हॅलो हॅलो. ओंक्या, ओंक्या, अरे कुठे आहे? कधी येतोय? अरे श्याम्या, माझा नाटकाचा प्रयोग सुरू आहे. मी करतो नंतर फोन तुला. बाय. ए ओंक्या, अरे आज 24 तारीख आहे. हा. अरे आपलं शूटिंग आहे मडला. अरे गेल्या आठवड्यात तुला लोकेशन पाठवलं होतं ना. अरे हा, जा ना, एंट्री आहे ना, सुकेतू नंतर कुमार बोल. अजून येत का नाही येत? महाराज, आपण त्यांना बोलवले आहेत म्हणजे ते येतच असतील इतक्यात. ऐक ना श्याम्या, ऐक ना. अरे श्याम्या यार, सॉरी यार, मी 23च समजतोय आज. मला माहितीच नव्हतं. मी काय करू? माझा अरे प्रयोग सुरू काय आहे यार श्याम्या. ओंक्या, अरे गेले 1.5 महिने आधी तुला डेट दिली, ऍडव्हान्स दिला आणि आता घोळ घातला तू. मला माहिती. आता बघ महेश सर काय करतील. ए, नाही, ऐक, मी येतोय. मी काही झालं तरी येतोय. ओके. अरे कसा येतो? प्रयोग चालू आहे ना तुझा. मुनीमजींना बोलवा. आलो 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 आलो. आवाज येतोय म्हणजे मुनीमजी येतच असतील महाराज. हे बघ, ऐक श्याम, ऐक. हे बघ, बोल ना. माझे 2च सीन आहेत नाटकात. मी पळवतो ते सीन. काय काळजी करू नको. आणि दुसऱ्या अंकात माझा डायरेक्ट मरणच होता. म्हणजे काय टेन्शन नाही. मी येतोय. सरांना सांग मी काही झालं तरी येतोय. माझ्या आधी 1-2 सीन लाव कुठले तरी. मी अरे ये बाबा, लवकर ये. बाय, बाय. चल चल. ऐक, फोन आला ना तर उचलू नका. सांगा मी उचल आणि सांग मी गेलो. बाईकवर फोन इथेच ठेवलाय. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. या मुनीमजी या. ठीक आहे महाराज, मुद्द्यावर या. मुनीमजी, ठीक आहे महाराज, मी एक सांगतो तुम्हाला. मला माझे सगळे गुन्हे मान्य आहेत. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. महाराज, महाराज. मुनीमजी, महाराज, तुम्ही असं नाही बोलू शकत. मुनीमजी, आम्ही बोलू शकतो असं महाराज. आम्ही का नाही बोलू शकत? मी गुन्हा मान्य करतोय. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळा करा. तुम्ही मुनीमजी आहात. मुनीमजी, हा, तुम्ही ज्योतिषी नाही. आम्ही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली देणार आहोत. हे तुम्हाला आधीच कसे ठाऊक? महाराज, शूटिंग आहे माझं. महाराज, मला सगळं ठाऊक आहे महाराज. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. मुनीमजी, भानावर या. महाराज, मी शिक्षा भोगायला तयार आहे. मीच तो पापी आहे. मीच भ्रष्टाचारी आहे. मीच सगळे घोटाळे केले. मला द्या ना हत्तीच्या पायाखाली आणि मला मोकळं करा ना. मुनीमजी, थांबा. हे काय चालवलंय तुम्ही? मुनीमजी, इकडे पहा. मुनीमजी, आम्ही तुमच्यावर कुठलाच आरोप केलेला नाहीये. मग तुम्हाला आधीच कसे कळले की आम्ही तुमच्यावर आरोप करणार आहोत?
तुमच्या एक्सप्रेशन वर कळलं काय करायचंय तुम्हाला. पुन्हा तीच चूक. तुम्हाला कितींदा सांगितलेलं आहे मुनीमजी, या स्वप्ननील महाराजाच्या राज्यात आंग्ल भाषेला स्थान नाही. आय एम व्हेरी सॉरी महाराज. परत तेच. खामोश. मला माफ करा. खामोश. मला माफ करा. मुनीमजी, तुम्ही असे विचित्र का वागताय? महाराज माझं शूटिंग आहे ना. मला द्या ना शिक्षा. मुनीमजी, तुम्ही जरी या राज्याचे मुनीमजी असलात तरी आमचे परम मित्र सुद्धा आहात. समजून घ्या. आम्हाला तुम्हाला मिठी मारायची. इकडे या. वेळ जाणार महाराज त्यात. मला मिठी मारायची आहे. तू येडा आहे का रे? तू येडा आहे का जरासा? नाटकाचा प्रयोग सुरू आहे ना ए सान्या. माझं शूटिंग सुरू आहे ना रे. मला जाऊ दे ना. अरे मग काय तू प्रयोगाला पेस लावशील? एवढा स्पीड लावशील? नको ना रे बाबा. हे ऐक ना, स्पर्धेचा प्रयोग आहे रे. स्पर्धेचा प्रयोग आहे. नाही नाही नाही. ऐक ना हे सान्या हे. अरे बाई बाबा, माझा ना मोनोलॉग असतो रे आत्ता. हा, आधी आरोप प्रत्यारोपाचा सीन, मग मोनोलॉग. ऐक ना, परीक्षक आहेत, समीक्षक आहेत, कॉन्ट्रॅक्टर बसलेत. नाटकं करू नको प्लीज प्लीज. पुढचे शो आहेत रे. नीट कर नीट. तुम्ही कितीही मला कानात सांगितलं महाराज तरी मी जर गुन्हा कबूल केलेला आहे तर मला द्या ना शिक्षा. मला द्या ना हत्तीच्या पायाखाली आणि करा ना मला मोकळा. मुनीमजी, मुनीमजी, तुमच्या लक्षात येत नाहीये का इथे काय परिस्थिती ओढावली आहे ती? जरा भानावर या मुनीमजी. अरे भानावरच होता मी. शूटिंग आहे माझा राणी सरकार. मुनीमजी, तुम्हाला आजच नेमकी इतकी घाई का आहे मुनीमजी? गाई शूटिंग गाई. मुनीमजी, लक्षात घ्या, आजचं हे स्पर्धेचं युग आहे आणि समाज म्हणून काही परीक्षक समोर बसलेले आहेत आपल्याला पाहण्यासाठी. कॉन्ट्रॅक्टर्स आलेत, परीक्षक आले. समजून घ्या मुनीमजी. मला नाही करायची कोणाची स्पर्धा. मला नाही करायची. मी कोणाशीही स्पर्धा करत नाही. मी माझा गुन्हा कबूल केलाय ना महाराज. मला द्या ना. मला द्या ना हत्तीच्या. अरे हत्ती बोलवा यार कोणीतरी. मला मारून टाका. मी ते पडतो. मला मारून टाका. मुनीमजी, तुम्ही काय वागताय? तुम्ही भानावर या. उठा उठा मुनीमजी. महाराज, तुम्ही कसं काही बोलत नाही आहात? मुनीमजी, हा पटपट बोला महाराज. पटपट बोला. एवढे पॉज घेऊ नका. मुनीमजी, खबरदार जर जागचे हल्लात तर पाय तोडून टाकेन. पुढच्या वेळी मी जास्त वेळ थांबतो पण आता माझी अगतिकता समजून घेऊन मला मोकळं करा महाराज. नाही मुनीमजी, आम्हाला तुम्हास काही प्रश्न विचारावयाचे आहेत. खूप वेळ जाईल त्यात महाराज. विचारा महाराज, विचारा. मुनीमजी, पटपट बोला महाराज. पटपट बोला. मुनीमजी, सुंदराबाई कोण आहेत? ती एक गणिका होती. माझं लफडं होतं तिच्याशी. मी अख्खा पैसा तिच्यावर उडवला. मी तो पापी आहे. मला द्या हत्तीच्या पायाखाली आणि मोकळं करा मला. हा सगळं सांगतोय. अहो द्या ना मला काय ती शिक्षा आणि काय तो मॅटर संपून टाका ना यार. किल मी यार. पुन्हा आंग्ल भाषा. हे चायला का अर्थ आहे का? महाराज, भाषा भाषा गेली खड्ड्यात. महाराज, भावना महत्वाची. मी कबूल करतोय गुन्हा. मी गुन्हा कबूल करतोय तर द्या ना मला. हा कुठला राजा आहे जो कबूल करतोय त्याला शिक्षाच देत नाहीये? मला काय माहिती आहे. मी निघालो. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर द्या, नाही तर मी चाललोय. बाय. हा, महाराजांचा विजय असो. शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ला केलाय ना. चल निघ. कळलं मला. जा. शत्रू राष्ट्राने हल्ला केलेला आहे. मला मारताय का? मी निघू. निदान त्यांना तरी पूर्ण करू द्यायचं ह्याच्यात राहिला. महाराज, मी निघतो भाषा. महाराजांचा पुन्हा विजय असो. ए, सेनापती तुम्ही परत आलात. ते परत आले महाराज. आले परत. येवताना परत तुझ्या बापाचा दरबार आहे का? महाराज, भाषा. कशात गेली भाषा? ह्याच्या बापाचा दरबार आहे. आला तो परत. तू बोल रे सेनापती. महाराज मला मुनीमजींना मिठी मारायची आहे महाराज. मारा यार, मिठी यार, दादा यार. ए भाई ऐक ना. अरे ऐक ना, माझे होणारे सासरे आणि माझी बायको आलेली आहे रे. माझे 4 डायलॉग आहेत आणि शेवटच्या वाक्याला माझ्या पंच आहे रे. प्लीज प्लीज माझे डायलॉग बोलू दे दादा. माझं सूट आहे रे दादा. माझं सूट आहे. तू उद्या बोलव ना त्यांना प्लीज. नाही, आजच्या रात्रीच्या गाडीने ते परत जाणार आहेत रे. प्लीज मला माझी वाक्य बोलवते. प्लीज बोलू दे प्लीज. हा प्लीज. ठीक आहे.
तुम्ही जे आम्हाला कानात सांगितलं ते आम्हाला कळलेलं आहे. आम्ही ते राजांना सांगू. तुम्ही निघा. नाही नाही, मी महाराजांना अजून काहीच सांगितलेलं नाहीये. मला महाराजांना सांगायचंय, महाराज, शत्रू राष्ट्राने आपल्या हा, राज्यावर बस बस कळलं कळलं. हा, चल हा, चल चल. अरे यार, काय बंदुकी लावली यार? बाई 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 महाराज, हे काय सुरू आहे? आपल्या राज्यात खूप अघटित घडत आहे. मुनीमजी, राणी सर, मुनीमजी, भानावर या. राणी सरकार, आम्ही भानावरच आहोत. लवकरात लवकर जवळ या, मला तुम्हाला मिठी मारायची आहे. हे बघा, कल्पना रंजक आहे पण त्याला खूप वेळ जाईल. नाही, छोटीशीच मिठी आहे आणि ती मारणं अत्यंत गरजेचं आहे. मुनीमजी, खूप अघटित घडेल. मजबुरी आहे माझी राणी सरकार, मजबुरी आहे. अहो, तिकडे दुसऱ्या मडच्या राज्यात माझं नागरिकत्व संपुष्टात येईल. मला 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 कृपा करा आणि मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. मोकळं करा, मला मोकळं करा. जशी तुमची इच्छा मुनीमजी. दोरखंड आणा. काय करताय? अरे मला बांधू नका. मला